नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळपास 5-10 वर्ष फक्त भारतीय जनतेला करमणुकीचं साधन म्हणून रेडिओ असायचा. त्या रेडिओचं दर तुम्हाला लायसन्स काढावं लागायचं आणि पोस्टात दर वर्षाला ते लायसन्स रिन्यू पण करावं लागायचं. नंतर पुढे 1959ला पहिल्या वेळी दूरदर्शनचं प्रसारण प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीमध्ये सुरू झालं आणि ते संपूर्ण दिल्लीत त्यावेळेस दिसत नव्हतं, तर ठराविक अंतरातच हे असायचं. पुढं चालून मग 1965ला दिल्ली दूरदर्शनचे रेग्युलर कार्यक्रम सुरू झाले आणि त्याचं प्रसारण संपूर्ण दिल्लीच्या आसपास दिसू लागलं. पुढं चालत 1972ला मग दूरदर्शन दिल्लीनंतर मुंबई आणि अमृतसर या 2 शहरात केंद्र सुरू झाली आणि देशाचा संपूर्ण नाही पण बहुतांश भागात दूरदर्शन दिसू लागलं. ज्यावेळेस दिल्लीमध्ये एशियाड स्पर्धा झाल्या त्या वेळेसपासून संपूर्ण भारतात केंद्र सरकारच्या दूरसंचार आणि प्रसारण मंत्रालयातर्फे चालवलं जाणारं रेडिओ आणि दूरदर्शन हे भारतात दिसू लागले. त्यानंतर मग पुढं गेल्या काही काळानंतर आकाशात भारतीय सॅटेलाईट पण गेले, अनेक देशांचे पण आणि त्या सॅटेलाईटद्वारे मग चित्र घेणं आणि ते प्रसारित करण्याचं काम सुरू झालं आणि सर्व भारतात अगदी गावागावात टी व्ही दिसू लागला. आणि मग तो 1985 नंतर घराघरात टी व्ही झाला. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट प्रसारण होतं आणि मग ते रंगीत पण सुरू झालं आणि मग आपल्या घरातच करमणुकीचं साधन उपलब्ध झाल्यामुळं तासनतास घरातील मंडळी त्या टी व्ही पुढं बसून राहू लागली. एक प्रकारचं टी व्हीचं व्यसनच झालं. त्यातच मग पुढं राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणली आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात भारत अगदी धावू लागला आणि मग भारतात मोबाईल पण आला. मोबाईल तसा 1995ला भारतात आला आणि त्यावेळी केंद्र सरकारनं नोकियाबरोबर करार केला असल्यामुळं ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज असायची त्या ठिकाणी मोबाईलचा वापर होत होता आणि तो पण इतका महाग की तो आज जसा सर्वसामान्यांच्या खिशात मोबाईल दिसतो, हातात दिसतो, कानाला लावलेला दिसतो, तसा तो सर्वांना परवडत नव्हता. त्याचं इनकमिंग कॉललासुद्धा पैसे पडायचे, आउटगोईंगला तर पडतच होते. अनेक कंपन्या मोबाईल निर्मितीत आल्या आणि अनेक कंपन्या आल्यामुळं स्पर्धा वाढली. तसतसं मग मोबाईल हँडसेटची पण किंमत कमी होत गेली आणि तुमच्या खिशात असल्या या मोबाईलला खर्च पण तुमच्या खिशाला परवडेल असाच होऊ लागला. आणि आता तर काय, एका घरात 8-8, 10-10 मोबाईल दिसून येत आहे.
प्रसारणात क्षेत्रातील ही क्रांती तशी फायदेशीर पण आहे, तशीच ती तोट्याची पण आहे. आजकाल महिला घरातील काम करत असताना जर लहान लेकरू शांत बसत नसेल तर ती महिला तिच्याकडचा मोबाईल त्या मुलाच्या हातात देते आणि त्याला मोबाईल बघण्याची सवय लावते. असं घरोघरी आहे. आणि त्याचमुळं मग ही मुलं जेवतानाही मोबाईल बघतात, दूध पिताना त्यांना मोबाईल लागतो आणि त्यामुळे ह्या मोबाईलच्या वेडामुळं त्या मुलांचं अभ्यासात पण लक्ष नसतं, अशी स्थिती आहे. तर ह्या क्रांतीचा अतिरेक झाला आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. परंतु हा अतिरेक कोणी केला याच्यावर पण चिंतन करणं गरजेचं आहे. हा अतिरेक हे यंत्र कामासाठी वापरायचं, त्याचा काही लाभ होईल यासाठी वापरायचं का दिवसभर वेगळ्याच कारणासाठी वापरायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आणि नेमकं हे यंत्र काय कामाचं हेच आपण लक्षात घेत नाही आणि सारखं मग त्याच्यावर कुणी रील बनवतं आहे, कुणी माझ्यासारखा व्हिडिओ बनवतं आहे आणि लोकांनाही त्याची सवय लावायचा प्रयत्न करत आहे असं दिसून येत आहे. यासाठी मग महाराष्ट्रातील काही गावांनी पुढाकार घेतला आणि त्या गावामध्ये ठराविक वेळेच्या काळात टी व्ही आणि मोबाईल वापरण्यास चक्क बंदी घालण्यात आली आहे. आणि त्या काळात कुणी हे जे यंत्र वापरलं तर त्याला दंड पण त्या गावचं सर्व ग्रामस्थांनी ठोठावत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनीही या लक्ष घातलं असून त्यांनी जिल्ह्यातील सर्वच गावात संध्याकाळी 7 ते 9 टी व्ही आणि मोबाईल वापरू नका असं त्या ग्रामपंचायतच्या प्रशासनाला कळवलं आहे. आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात आता ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे आणि त्याचा फायदाही आत्ता दिसणार नाही पण पुढे दिसून येईल एवढं निश्चित. आणि ह्या लहान मुलं आता टी व्ही बघत नाही, मोठी माणसंही तेवढ्या वेळात टी व्ही बघणं टाळतात आणि मोबाईलचाही वापर तेवढ्या वेळात त्या गावात बंद असतो. आणि हे होणं गरजेचं होतं पण सांगून किंवा दबाव आणून किंवा सक्ती करून हे होणार नाही. तर प्रत्येकानं ते आपल्या मनाला ठरवलं पाहिजे की आपण किती वेळ त्याचा वापर करायचा, कशासाठी करायचा. तेव्हाच कुठं मग ह्या माध्यमाचा जो अतिरेक झालेला आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येणार आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी कोल्हापूरला महाराष्ट्र तेली समाजाचा एक मेळावा पार पडला. 2 दिवस चाललेल्या या मेळाव्यात मग मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार अशी मंडळी तिथं उपस्थित होती. या ह्याच्यात तेली समाजातील अडीअडचणी, समाजाचा विकास कसा करायचा यावर साधक बाधक अशी चर्चा झाली. आणि त्यानंतर त्या अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनात धाराशिव शहरात राहणारे पण मूळचे तेरचे असलेले ॲडव्होकेट विशाल साखरे यांची मराठवाडा तेली समाजाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. विशाल साखरे हे राजकारणात पण सक्रिय असतात आणि आपल्या समाजासाठी पण झटत असतात. त्यांच्या
कामाच्या ह्याच्या स्वरूपानुसार काम करण्याच्या पद्धतीनुसारच राज्य तेली समाज संघटनेनं त्यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. आज दिवसभर पावसानं एकसरपणा आलेली नाही. मात्र धाराशिव शहर, परिसर आणि जिल्ह्यातील अनेक भागात काल आणि परवा पावसाच्या मोठ्या सरी आल्या होत्या. काल तर शहर आणि शहराच्या आसपास, त्याचबरोबर कळंब शहराच्या आसपास, दहिपळ, येरमाळा या परिसरात चांगला पाऊस झाला आणि या पावसामुळं खरीप पिकांना खऱ्या अर्थानं जीवनदान मिळालेलं आहे. आता सोयाबीन, उडीद, मूग यांना शेंगा लागण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या शेंगा लागताना वीज ही पाण्याची ओढ काही दिवसापूर्वी जाणवत होती. ते काल आणि परवा पडलेल्या पावसामुळे आता त्या पिकांना असा दिलासा मिळाला आहे आणि आता योग्य प्रकारे सोयाबीन, तूर, उडीद, मूग याला शेंगा लागतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर धाराशिव जिल्हा आणि परिसरात 29 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे आणि हवामान विभागाचं हे बाकी सत्यात उतरावं हीच शेतकरी राजाची इच्छा आहे. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बनवा. धन्यवाद.